मालिकेसाठी फ्लॅट विकला, पुरावे व पत्ता देऊ का? बेगडे शिवप्रेम दाखवणारे राजकीय संन्यास घेणार का? डॉक्टर अमोल कोल्हे यांचे खासदार आढळरावांना प्रतिआव्हान. विकासकामे सोडून मालिका आणि माझ्या वैयक्तिक बाबतीत पातळी सोडून टीका केली जात आहे. मालिकेसाठी फ्लॅट विकला नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पत्ता व त्याचे पुरावे जर मी दिले तर बेगडे शिवप्रेम दाखवणारे पोपटपंची तुम्ही राजकीय संन्यास घेणार का, असे प्रतिआव्हान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिले. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका बनविताना स्वतःचा फ्लॅट विकला अशी बतावणी करून खोट्या बातम्या पेरल्या व TRP वाढवण्यासाठी प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांनी केला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता 6 महिन्यापूर्वी माझे वडील वारले. वडिलोपार्जित संपत्ती वारसा हक्काने मिळाली. माझ्या संपत्तीचे राजकारण विरोधक करीत आहेत, मात्र हे तत्वाला धरून राहील. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात मला बोलायचे नाही, परंतु विरोधकांनी टीका केल्याने त्यांना उत्तर द्यावे लागेल. जे म्हणत असतील की मी फ्लॅट विकला नाही त्यांना मी पुरावे देतो आणि सिद्ध झाले तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी मागणी करून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांच्या खोटेपणाला चाप लावला. मला वाटतं विरोधकांनी हीन पातळीवरचं राजकारण सोडावं. 6 महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं आणि आपल्याकडे वडिलांचं निधन झाल्यानंतर वडिलोपार्जित संपत्तीचा जो भाग असतो त्यामध्ये तो किती हा त्यांनी शांतपणे बघावा. छत्रपती संभाजी महाराजांविषयी जी आस्था आहे, जे प्रेम आहे, त्याचे दाखले मला या अशा पद्धतीनं बेगडी शिवप्रेम दाखवणाऱ्या व्यक्तींना द्यावेसे खरोखर वाटत नाहीत. पत्ता हा मागच्या मुलाखतींमध्ये जो फ्लॅट जो विषय आलेला आहे याचं मला भांडवल खरोखर कधीच करायचं नव्हतं. एका टॅप झालेला फोन नंतर ही गोष्ट लोकांसमोर आली. या गोष्टीला 1.5-2 वर्ष होऊन गेलेली जेव्हा मालिका सुरू होत होती. एकतर या क्षेत्राचा शून्य अनुभव विरोधकांना आहे हे त्यांच्या या मला वाटतं बालिश अशा कमेंट्सवरून दिसून येतं. या हीन पातळीवरचं राजकारण त्यांनी थांबावं, कारण मालिका हे राजकारण नाही. आणि जर पत्ता दिला, सगळे पुरावे समोर ठेवले तर ही पोपटपंची करणारे राजकारणातून संन्यास घेणार का, याचं फक्त एकदा उत्तर द्यावं. होऊन जाऊ द्या आमने सामने. छत्रपती संभाजी महाराजांचं प्रेम हे सच्च आहे, हा सच्चा मावळा आहे. मी पुरावे दाखवतो, तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या. शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना कात्रजमध्ये आपण यांना पाहिलेत का, असे खासदारांचे फ्लॅग्स लागले आहेत. 10 वर्ष खासदारकी मिळूनही आपणास मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही आणि आपण आमच्यावर टीका करता, हे योग्य नाही. हडपसर मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी, कचरा, बहुमजली हॉस्पिटल, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आमदार व खासदारांना लाजवतील असे कामे प्रभागात केली आहेत आणि या कामांच्या जोरावर नागरिक मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वासही डॉक्टर कोल्हे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पहिलं तर कात्रजमध्ये फिरताना काही फ्लेक्स माझ्या नजरेस पडले. आपण यांना पाहिलेत का? हे फ्लेक्स कोणाचे होते हे सांगायची खरं तर आवश्यकता नाही, पण 10 वर्ष आपण या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहोत, आपण या भागाचे खासदार म्हणत आहोत. असं असताना आपण या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत नाही, ही खरोखर मला वाटतं दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याचा रोष मतदारांमध्ये दिसून आला. कात्रज भागामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका अमृता बाबर असतील, प्रकाशजी कदम असतील, मनसेचे वसंतजी मोरे असतील, या सगळ्यांची कामं ही कितीतरी पटीनं उजवी आहेत आणि हाच अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो. म्हणजे आता इथे आपण हे आहोत, तिथे नगरसेविका वैशालीताई बनकर असतील, त्यांच्या माध्यमातून होणारी कामं असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची कामं ही खासदारांनी जी कामं ते सांगतात त्यापेक्षा निश्चितच काही पटीनं उजवी आहेत. आणि हडपसरमधले अनेक केंद्र शासनाच्या अखत्यारीतले अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांना हातच घातलेला गेलेला नाही आहे. मग अगदी लुलानगरच्या उड्डाणपुलासारखा विषय असेल, वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतकंच काय, पण हडपसर जेव्हा एका याच्यावर वेगळी स्वतंत्र महानगरपालिका करण्याचा एक विचार येतो त्यावेळी इथल्या वाढलेल्या लोकसंख्येला
त्याची वैद्यकीय गरज भागवण्यासाठी एक सुसज्ज अद्ययावत असं जनरल हॉस्पिटल नसावं. मला वाटतं हे धोरणात्मक दूरदृष्टीचा प्रचंड अभाव या ठिकाणी दिसतोय. जसं पिंपरी चिंचवडमध्ये YCM आहे, पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, तसं हडपसरमध्ये एक सर्वसाधारण रुग्णालय सुद्धा सुरू करता येऊ नये. एखादं युवकांसाठीचं करिअर गायडन्स सेंटर सुरू होऊ नये, एखादं यूथ गायडन्स सेंटर सुरू होऊ नये. क्रीडा संकुलांची काय अवस्था आहे, माता भगिनींच्या आरोग्य सुविधांच्या बाबतीत काय अवस्था आहे. मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या 29 तारखेला मताच्या रूपानं या सगळ्याचं उत्तर जे 10 वर्ष प्रतिनिधित्व करतात त्या सन्मान्य खासदारांना मिळेल. डॉक्टर कोल्हे यांनी मालिकेसाठी फ्लॅट विकला नाही, त्यांची संपत्ती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखवली आहे असा खोटा प्रचार करून कोल्हे यांच्याविषयी विखारी प्रचार करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या विरोधकांनी केला. मात्र डॉक्टर कोल्हे यांनी विरोधकांना आव्हान देऊन तुम्हाला पुरावे दिले तर पोपटपंची करणारे राजकीय संन्यास घेणार का? राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांची आज हडपसरच्या प्रभाग क्रमांक 23मध्ये तसेच प्रभाग क्रमांक 26, 27 त्यानंतर मांजरी बुद्रुकमध्ये प्रचार फेरीचं आयोजन केलेलं आहे. एकंदर गेल्या 15 दिवसामधला जर आपला प्रचाराचा झंझावात पाहिला तर डॉक्टर अमोल कोल्हेंना प्रचंड प्रतिसाद मतदारसंघातनं पाहायला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघातनं किमान 1 लाख मतांचं मताधिक्य डॉक्टर अमोल कोल्हेंना मिळेल. त्याबद्दल आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. डॉक्टरांना सर्व थरातनं, कष्टकरी थर असेल, महिला वर्ग असेल, नवमतदार असतील किंवा अगदी IT पीपल असतील की जे अगदी इंटरनेट आणि ह्याच्याशी निगडीत आहेत, जे पूर्वी मोदी भक्त होते, ते सर्व मंडळी आता गेल्या 5 वर्षातील मोदींच्या फक्त फसव्या योजनांमुळं आणि त्यांच्या फक्त फसव्या जाहिरातींमुळं त्यांच्यापासून दूर होताना दिसत आहेत आणि डॉक्टर साहेबांना जॉईन होताना दिसत आहेत. या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की हडपसर विधानसभा मतदारसंघातनं 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य डॉक्टर अमोल कोल्हे यांना आम्ही नक्कीच मिळवून देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. असा टोला लगावल्याने शिवसेनेचे खासदार व त्यांचे समर्थक तोंडघशी पडले आहेत. कात्रज, कोंढवा बरोबरच हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक 23 व मांजरी परिसरात डॉक्टर कोल्हे यांनी प्रचार केला. भरपूर प्रतिसाद त्यांना लाभला. जागोजागी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, नगरसेवक योगेश ससाने, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, विजय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. सांगायचं झालं तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आज डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. कुणालाही आम्हाला त्या ठिकाणी सांगायला लागत नाहीये की आमच्या या सभेला तुम्ही गर्दी करायला या किंवा रॅलीला या. ऑटोमॅटिक ज्या ज्या भागामध्ये त्यांचा प्रचार दौरा चालू आहे त्या ठिकाणी असं अनुभवायला येतं की लोकांना एक उत्सुकता आहे की ते कधी बाहेर येतात नाही. लोक अक्षरशः 4-4, 5-5 तास त्या ठिकाणी वाट बघत रोडवर उभे राहतात आणि खूप आतुरतेने वाट बघतात. अगदी लहान मुलांपासून त्या ठिकाणी अगदी आजीपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे की काही झालं तरी आज या वेळेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आज अतिशय चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार म्हणून त्यांना अतिशय चांगलं बहुमताने ते निवडून येतील असा या ठिकाणी सर्वांना विश्वास आहे.